नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सीईटीचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर आता आपण एमबीए साठी जे सीईटीचा फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा तो आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर या अगोदर आपण पार्ट 1 म्हणजे जे रेग्युलर रजिस्ट्रेशन असते ते आपण कसं करायचं या अगोदर व्हिडिओ बघितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तो अगोदर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्ही एमबीए साठी रजिस्ट्रेशन करू शकता. ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला मेन साईटला यायचं आहे. मेन साईट सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर आपण जे रजिस्ट्रेशन केलं आहे त्यासाठी आपण एक ईमेल आयडी रजिस्ट्रेशन केलेला आहे. म्हणजे आपल्याला जो ईमेल आयडी आपण दिलेला आहे फॉर्ममध्ये तो आपल्याला टाकून लॉग इन करायचा आहे. तर तुमचा ईमेल आयडी टाका आणि त्यानंतर तुम्ही जोही पासवर्ड सेट केलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि साइन इन करायचा आहे. साइन इन केल्यानंतर तुम्ही जे प्रोफाईल रजिस्टर केलेलं आहे त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही इन्सर्ट होणार. तर बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर प्रोफाईल येईल. तर यामध्ये रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. यामध्ये रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल. रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्व प्रकारच्या सीईटी ओपन होईल. यामधून तुम्हाला जे पण सीईटी भरायची आहे ती तुम्ही भरू शकता. तर यामध्ये जे व्हाईटमध्ये आहे ते सीईटी सुरू झालेले आहे. यामध्ये आपल्याला एमबीए सीईटी भरायची आहे. तर बघा पीजी मध्ये एमबीए सीईटीचं ऑप्शन दिलं आहे. तिथं रजिस्टर नावचं ऑप्शन आहे. तिथे आपल्याला रजिस्टर नाव क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल जो एमबीए सीईटी साठी भरणार आहे आपण. तर यासाठी आपल्याला 1000 रुपये चालान असणार आहे कास्टसाठी आणि ओपनसाठी 1200 रुपये चालान असणार आहे. तर पहिली इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर एक खाली चेकबॉक्स दिलेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऍक्सेप्ट अँड प्रोसीडला क्लिक करा. यामध्ये बघा जे चालान आहे म्हणजे जे फी लागणार आहे आपल्याला सीईटीसाठी ते यामध्ये नमूद केलेली आहे 1000 आणि 1200 रुपये ओपन कॅटेगरीसाठी. बॉक्सला क्लिक करा. आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीडला क्लिक करा. तर आता आपला सीईटीचा फॉर्म सुरू होईल. यामध्ये आपण जे फर्स्ट फॉर्ममध्ये प्रोफाईल रजिस्टर केलेलं आहे त्यानुसार पूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे आहे तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये जाऊन एडिट करून तुम्हाला चेंजेस करू शकता. यामध्ये दिलेली माहिती सर्व जर ओके असेल तुम्हाला काही चेंजेस करायचे नसेल तर खाली दिलेला कॅप्चा जो आहे तो तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल आणि सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल. म्हणजे आपलं जे रजिस्ट्रेशन आहे एमबीएचं ते सुरू होऊन जाईल. आणि प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे. तो ओटीपी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेजनुसार येणार आहे. आलेला ओटीपी तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओटीपीला क्लिक करा. व्हेरीफाय ओटीपीला क्लिक केल्यानंतर आपलं एमबीए साठी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. बघा एमबीए साठी अप्लिकेशन आयडी मिळालेला आहे आपल्याला आणि रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर आता आपल्याला जे रिमेनिंग फॉर्म आहे आपला तो कम्प्लीट करायचा आहे सीईटीचा. तर प्रोसीड टू कम्प्लीट अप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर जे रिमेनिंग स्टेप आहे ते आता आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. तर आता तुम्ही सेकंड नंबरच्या स्टेपला क्लिक करू शकता जे इनकम्प्लीट आहे. तिथे बघा ऑलरेडी महाराष्ट्र यस आपण प्रोफाईलमध्ये क्लिक केल्यामुळे इथे यस आलेला आहे. त्यानंतर खाली विचारलेलं आहे की आपली जात संवर्ग निवडा म्हणजे जी तुमची कास्ट आहे ती निवडायची आहे. तर ओबीसी, एससी, एसटी, NT1, NT2, NT3 यापैकी तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला निवडावी लागेल. जी पण तुमची कास्ट असेल ती यामधून निवडा. जशी माझी एससी आहे तर मी ते एससी निवडलेली आहे. त्यानंतर खाली विचारते की जात प्रवर्ग म्हणजे पोटजात जसं की महार, चांभार, कुणबी यापैकी तुम्हाला एक निवडायची आहे यामधून. तर तुमची जी कास्ट असेल ती तुम्ही इथून निवडून घ्या. त्यानंतर विचारते तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का. तर हो. आणि अप्लाइड केले असेल तर अप्लाइडचं ऑप्शन आहे पण तुम्हाला तिथे रिसिप्ट नंबर टाकावा लागेल जर तुम्ही अप्लाइडच्या ऑप्शनला क्लिक केलं असेल तर. आणि अवेलेबल म्हटल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागेल जो सिरियल नंबर आहे किंवा तुमच्या याच्यात हाताने लिहिलेला नंबर असेल तरी तोही सुद्धा इथे टाकला तरी चालेल. त्यानंतर विचारताय की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तिथं अवेलेबलवर क्लिक करा. अदरवाईज जर तुम्ही अप्लाइड केलेलं असेल म्हणजे अप्लिकेशन केलं असेल कास्ट व्हॅलिडिटीसाठी तर तिथे अप्लाइड बट नॉट रिसीव्ह करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट जी मिळाली आहे त्या रिसिप्टवरची पूर्ण माहिती इथे तुम्हाला टाकावं लागेल. आणि जर व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते नॉट अप्लाइड सुद्धा करू शकता. जर तुम्ही अप्लाइड केलेलं असेल तर तुम्हाला पूर्ण रिसिप्टवरची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी कास्ट व्हॅलिडिटी आहे तर मी तिथे यस केलेलं आहे. आणि ओबीसी वाल्यांना तिथे नॉन क्रिमिनल आहे किंवा नाही आहे हे सुद्धा विचारण्यात येईल. तर तिथे यस किंवा नो जसं व्हॅलिडिटीमध्ये केलं आहे तसं करा. त्यानंतर तुम्ही अनाथ आहेत का असाल तर यस करा अदरवाईज नो करा. आणि जी सर्व इन्फॉर्मेशन टाकलेली ती एकदा पूर्ण व्यवस्थित चेक करा. सर्व प्रॉपर असेल तर सेव्ह अँड प्रोसीडला तुम्ही क्लिक करू शकता. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 10वीची इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर येईल जे आपण प्रोफाईलमध्ये इन्सर्ट केलेली आहे. यामध्ये जर काही चेंजेस करायचे तर आपल्याला बॅक जाऊन प्रोफाईलमध्ये चेंजेस करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर जे 12वीची इन्फॉर्मेशन सुद्धा सेम दिलेली आहे.
जे आपण प्रोफाईलमध्ये टाकलेली आहे यामध्ये सुद्धा चेंजेस करायचे असेल तुम्हाला तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये जावं लागेल. आणि यानंतर ग्रॅज्युएशन नंतरच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर MBAसाठी आहे तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे, तर यामध्ये आता आपण क्लिक करू. जर तुमचं एज्युकेशन म्हणजे जे ग्रॅज्युएशन आहे ते अपिअरिंग आहे की पास झालेलं आहे त्यानुसार तुम्ही क्लिक करू शकता. जर पास झाले असेल तर तुम्हाला मार्कशीटवरची पूर्ण इन्फॉर्मेशन टाकणं गरजेचं आहे, जसं की पासिंग इयर, त्यानंतर कोर्स किती वर्षाचा होता तुमचा, 3 वर्षाचा की 4 वर्षाचा, आणि त्यानंतर तुम्हाला फील्ड चूज करायची आहे, जसं BA, BCom, BSc यामधून तुमची डिग्री कोणती होती तर त्यामधून एक कोणती पण तुम्ही सिलेक्ट करा ज्यामधून तुम्ही डिग्री पास केलेली आहे किंवा अपिअरिंग आहे. आणि जर CGPA असेल तर CGPA वर क्लिक करावं लागेल, आणि पर्सेंटेज असेल तर तुम्हाला पर्सेंटेजवर क्लिक करावं लागेल. आलेले मार्क्स इथे तुम्हाला इन्सर्ट करावं लागेल आणि टोटल मार्क्स इन्सर्ट करून तुमचे पर्सेंटेज निघेल, आणि तुम्हाला फर्स्ट डिव्हिजन आहे, सेकंड डिव्हिजन आहे यामधून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर अशा प्रकारे एज्युकेशन बद्दलची माहिती पूर्ण फिल करून घ्यावी लागेल. आणि जर तुम्ही फायनल इयरला असेल आणि रिझल्ट लागायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट अपिअरिंगला क्लिक करा, आणि त्यानंतर कोर्स किती वर्षाचा आणि कोर्स कोणता आहे एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करावी लागणार आहे. तर एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला एवढंच फिल करायचं आहे. अपिअरिंगवाले विद्यार्थी फक्त अपिअरिंगवर क्लिक करतील आणि कोर्स किती वर्षाचा आहे तो क्लिक करतील आणि कोणता कोर्स आहे तो क्लिक करतील, जसं BE, BTech, BSc मधून कशामधून तुम्ही डिग्री केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अपिअरिंगवाल्यांना करावं लागेल, आणि सर्व बरोबर असेल तर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल, म्हणजे एज्युकेशन इन्फॉर्मेशन आपली कंप्लीट होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र इथून सिलेक्ट करावं लागेल, जे तुमचं स्टेट असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता, आणि त्यामधून तुम्हाला सेंटर सिलेक्ट करायचे आहे. यामधून तुम्हाला 4 सेंटर द्यायचे आहे. तर तुम्ही तुमच्या जवळपास जे 4 सेंटर असेल ते तुम्ही 4 सेंटर इथून देऊ शकता. तर तुम्ही सिलेक्ट करून घ्या तुमच्या आजूबाजूला कोणत्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला जवळ पडतात, तशा प्रकारे तुम्हाला 4 सेंटर इथे नोंदवावे लागेल. आणि 4 सेंटर टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक फोटोग्राफ म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे, आणि सिग्नेचर तुम्ही जे सिग्नेचर करता नेहमी ती सिग्नेचर तुम्हाला इथे इन्सर्ट करायची आहे. तर पासपोर्ट साईज फोटो तुम्ही स्कॅन केलेला असेल तर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि इथे अपलोड करायचा आहे. तर अपलोडला क्लिक करा आणि तिथून तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो इथे तुम्ही इन्सर्ट करा. पासपोर्ट साईज फोटो टाकल्यानंतर तुम्हाला तिथून सिग्नेचर सुद्धा तुमची अपलोड करायची आहे. तिथे अपलोडला क्लिक केल्यानंतर तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो अपलोड होऊन जाईल, आणि त्यानंतर तिथेच क्लिकमध्ये सिग्नेचरचं ऑप्शन दिलेलं आहे, सिग्नेचरला क्लिक करा आणि सिग्नेचर सुद्धा ओपनमध्ये क्लिक करा आणि सिग्नेचर सिलेक्ट करा, आणि तिथून तुम्ही ती सिग्नेचर अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या, आणि जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ID प्रूफ देणं गरजेचं आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड. सर्वांकडे आधार कार्ड असते तर तुम्ही इथे आधार कार्ड अपलोड करायचं आपल्याला. तर तुम्ही इथून सिलेक्ट करा जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. यामध्ये डॉक्युमेंटचे भरपूर ऑप्शन दिलेले आहे, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स उपलब्ध असेल त्यामधून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तर यामधून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा. तर मी आधार कार्ड अपलोड करतोय, PDF किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये चालेल याला अपलोडिंग केलेलं. तर आधार कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर आधार कार्ड अपलोड करा. आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता यामध्ये तुम्ही. आणि अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपण भरलेला फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये भरलेली सर्व इन्फॉर्मेशन एकूण एक स्टेप प्रॉपर चेक करा. कुठे जर तुम्हाला मिस्टेक असेल तर तुम्ही आता एडिट करू शकता, परंतु फायनल सबमिट केल्यानंतर फॉर्मला एडिट करू शकत नाही. सर्व दिलेली इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर चेक करा. ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर डोमेसाईल महाराष्ट्र, यस नो, यामध्ये दिलेल्या पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर चेक करून घ्या. त्यानंतर SSCची इन्फॉर्मेशन, कास्ट, मायनॉरिटी, 12वी, डिग्री याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ते तुम्ही एकदा पूर्ण प्रॉपर चेक करा, पर्सेंटेज वगैरे सर्व. आणि जर सर्व इन्फॉर्मेशन तुमची बरोबर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही सेव्ह करून प्रोसीड करू शकता. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तुमची तर प्रोसीड अँड पेमेंटला ऑप्शनला क्लिक करा. आता आपल्याला यासाठी पेमेंट करायचं आहे. तर कास्टमध्ये असल्यानुसार आपल्याला 1000 रुपये चालान आहे, आणि ओपन कॅन्डिडेटला स्टुडंटला 1200 रुपये चालान असणार आहे. तुम्ही फोनपे वरून सुद्धा याचं चालान भरू शकता.
तर इथे यस क्लिक करा. यस क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण पेमेंटचं ऑप्शन येईल. यामध्ये सिलेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे. सिलेक्टच्या ऑप्शनला क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचे ऑप्शन ओपन होईल. यामधून तुम्हाला बारकोडनी करायचं तर बारकोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. डेबिट कार्ड सुद्धा ऑप्शन आहे यामध्ये. तर बघा अशा प्रकारे ऑप्शन येईल. यामधून तुम्ही सर्व ऑप्शन दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन सुटेबल वाटेल त्यामधून तुम्ही चूज करा. बारकोड पण चूज करू शकता तुम्ही. बारकोडला चूज करून आणि याचं जे 1000 रुपये चालान आहे ते भरतोय. चालान भरल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मची प्रिंट येईल. फॉर्मची प्रिंट तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे सेव्ह सुद्धा ठेवू शकता आणि ठेवणं गरजेचं आहे. आणि यानंतर हॉल तिकीट येईल, तर त्यासाठी आपल्याला लागू शकते. आणि आयडी जो पासवर्ड आहे तो सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा, जेणेकरून पुढील प्रोसेससाठी तुम्हाला ते कामी पडेल. तर अशा प्रकारे तुम्ही एमबीएचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे सीईटी साठी तो भरू शकता. आणि या संदर्भात एमबीएची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस जी होणार आहे त्याबद्दल पूर्ण जे स्टेप बाय स्टेप नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या संदर्भात जेही अपडेट येईल ती तुम्हाला मिळाली पाहिजे. आणि तुम्ही या व्यतिरिक्त जरी तुम्हाला एलएलबी वगैरे सीईटी द्यायची असेल तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर पार्ट 1 जो भरलेला आहे त्यानंतर तुम्ही ऑप्शन येईल तुम्हाला, यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि कोणत्याही सीईटीला अप्लाय करू शकता. त्याचे चालान वेगवेगळे भरायचे आहे आपल्याला. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त सीईटी भरायची असेल तर त्याचे चालान वेगळे लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारे हा एमबीए सीईटीचा फॉर्म आपण आता स्टेप बाय स्टेप फिल केलेला आहे. अशा प्रकारे फॉर्म फिल करून घ्या. या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि यानंतर बीएड एक्स्ट्रा ज्याही सीईटी आहे त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.